जाऊन मराठा समाजाला आरक्षण भेटावं यासाठी प्रामाणिकपणे साथ द्यायला आलेला आहे। कारण ज्या खेड्यातून ज्या गावगाड्यातून मी आलेला आहे त्या गावातली म्हणजे बरेच मराठा समाज बांधवांची परिस्थिती देखील मी डोळ्याने बघितलेली आहे। अनेक जण म्हणतात मराठा समाज श्रीमंत आहे, नक्कीच या महाराष्ट्रातला मराठा समाज श्रीमंत आहे, पण तो किती? फार थोडका मराठा समाज श्रीमंत आहे, पण अनेक मराठा समाज हा गरीब आहे, वंचित आहे। आणि विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वाक्य आहे की या हिंगोलीचं प्रत्येक वेळेस कौतुक करावं लागतं, कारण हिंगोलीचा एक दरारा बसलाय। हिंगोली म्हणून हिंगोली जिल्ह्याने घेतली। तुमच्या कष्टाला तोड नाही, तुमच्या मेहनतीला तोड नाही। तुम्ही कुठली गोष्ट करायची ठरवली तर हिंगोलीकर हे ताकदीनं करतात। समाजाच्या लेकराच्या आरक्षणासाठी हिंगोली जिल्हा सातत्यानं आवाज उठवतो। आज खऱ्यानेच कौतुक वाटतं की पावसात कोण घर सोडत नाही। इथं बसलेले अर्धे लोक मोटरसायकलवर भिजत आले। आपल्याला किती थंडी वाजेल याचा विचार नाही, आपल्याला किती त्रास होईल याचा विचार नाही। मी पण नाही विचार करत, तुम्ही नाही विचार करत म्हणल्यावर मी सुद्धा कशा संकटाचा विचार नाही करत। माझी काल तब्येत खराब झाली तरी मी आज हिंगोली, सगळे म्हणत होते की दौरा रद्द करा हिंगोलीचा। मी सांगितलं येऊन येऊन काय येईल तर मरणच येईल ना, त्याच्या पुढं काय होईल। पण समाज आज रस्त्यावर आहे, लेकरा बाळांच्या हक्कासाठी लढतो, मी सुद्धा लढलं पाहिजे। मग आपल्याला मरण आलं तरी चालेल, पण आपण नाही हटायचं। म्हणून आपण हिंगोलीची बैठक रद्द केली नाही। तुमचंही कौतुक करावं लागलं आणि खरंच हिंगोलीकरांचं महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या वतीनं मनापासून कौतुक करतो की तुम्ही पावसात सुद्धा ताकदीनं उपस्थित आहे। कारण सवय लागलेली असती पावसात नको जायचं, उन्हात नको जायचं। समाजानं उन्हाचा पावसाचा विषय सगळा बाजूला लोटला, कशाचा विचार करत नाही। आणि तुम्हाला हे कळलं बरं झालं, लेकरा बाळावर होणारा अन्याय तुमच्या लक्षात यायला लागला, लढायचं तुमच्या लक्षात यायला लागलं, अन्याय अत्याचार तुमच्या लक्षात यायला लागला। हे खूप चांगलं झालं। काम करणारा समाजात कोणी असो नसो, उद्या मी असं नसल, एकजुटीनं राहून समाजाला जिंकत चाला। आत्ताच मी जवळपास 7 जणांचे सत्कार केले हिंगोली जिल्ह्यात। कोणी MBBS ला लागलंय, कोणी BHMS ला लागलंय। आत्ता एक बांधव कुठला तरी अधिकारी झाला की रुजू व्हायला निघाला। कुठल्या पदावर लागलाय? वैद्यकीय अधिकारी। सगळ्या विभागात आपले लेकरं चालले, समाजाने समजून घ्या। आता तुमचा हिंगोलीचा व्हॅलिडिटीचा विषय थांबला होता। आत्ता मंत्री महोदय शिरसाट साहेबांना सांगितलं आजच्या सगळ्या व्हॅलिडिटी द्या, ज्यांच्या राहिल्या असतात त्यांनी ते कोण अधिकारी येतं व्हॅलिडिटी द्यायला त्यांच्याकडे आत्ता जा आणि तुमच्या व्हॅलिडिटी काढून घ्या। अडचण आली तर तुमच्या जिल्ह्याच्या स्थानिकच्या लोकांना सांगा, ते मला सांगतील, मी पुन्हा उद्या सांगतो। पण आज त्यांनी सांगितलं म्हणल्याच्या नंतर आजपासून व्हॅलिडिटी द्यायला सुरू होते। ज्यांच्या राहिल्या असतील त्यांनी आज उद्या जाऊन तुमच्या जसा तुम्हाला वेळ मिळेल तसं काढून घ्या। समाजासाठी अडीअडचणी येत राहतात, जात राहतात, परंतु अडचणीला सामोरं आपल्याला जावं लागतं, तोड संकटाला द्यावं लागतं। संकट येतील, संकट जातील। आरक्षण एक असे विषय की ते पुन्हा एकदा जर आयुष्यातून पोरगं किंवा पोरगी जर हुकली, नोकरी पण शिक्षणातून तर आयुष्याचं वाटोळ होतं। त्यामुळे आलेल्या अडचणी संकट बाजूला सारा आणि समाजासाठी जितकं योगदान देता येईल तितकं द्या। काड्या करायच्या भानगडीत वेळ आता घालू नका।
असा तो तसा, त्याच्यामुळं असं होतं, याच्यामुळं तसं होतं, मला विचारत नाहीत, मला फोन लावत नाहीत, मला बसायला देत नाहीत, मला बोलवीत नाहीत, मला बोलायला देत नाहीत, या भानगडीच्या समाजानं बाहेर जा. लक्ष एकच करा की आरक्षण मिळालं पाहिजे, मग संकट किती आले तरी चालेल. माझ्यावर 1,500च्या आसपास केसेस असताना मोजल्या नाहीत. प्रत्येक चौकातल्या केसेस माझ्यावर केल्यात. राज्यभरातल्या सगळ्या केसेस SIT सुद्धा माझ्यावर. मला जेलमध्ये टाकलं तर किती वर्ष मी जेलमध्ये सडन मला माहीत नाही, तरी पण मी विचार करत नाही. समाजासाठी जे व्हायचं असेल ते होईल. आता रडून चालणार नाही, कुणावर नाराज होऊन चालणार नाही. समाजाचे पोरं जर उंचीवर न्यायचे, लेकरं बाळ जर अधिकारी झाल्याला बघायचे तर आपल्याला भोगावं लागेल. रडत बसणं हे मराठ्याचं काम नाही, आणि दुसऱ्यावर ढकलून देणं हे तर मराठ्याचं अजिबातच नाही. जे आलं ते भोगायचं आणि समाजाचे लेकरं एक 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 करून मोठे करायचे, ही जबाबदारी आपण उचलायची. माझ्या विरोधात सरकार पण गेलं आहे, विरोधी पक्ष पण गेला आहे, काही OBCचे नेते पण आहेत, तरी मी हटत नाही. कारण डोळ्यासमोर एक लक्ष ठेवलं आहे, समाज उंचीवर कसा नेता येईल, समाजाचे पोर मोठे कसे करता येईल, ही लढाई जिंकायची. मी कधी हतबल होत नाही, मी कधी कुठल्या संकटाचा विचार पण करत नाही. समोर जे येईल त्याला सामोरं जायचं काम करतो. ताट मान्याने समाज राहायला पाहिजे हे काम करतो. ज्या जे संकट मला कळते ते पण सोडायचा प्रयत्न करतो. कधी मागं हटत बी नाही, कधी हटणार बी नाही. तुमचं बी आज एक प्रकरण कळालं, त्यासुद्धा मी लक्ष घालणार आहे. जसं जसं कळत राहील तसं तसं संकटातही तुमच्या मदत केली, आणि नाही आलं तर उगा नाराज होत जाऊ नका. सगळेच कामं मंत्री असला तरी होत नाही. आपण तर सामान्य शेतकऱ्याचे लेकर आहे. सगळेच कामं आपल्याकडून होतील असं नाही, पण जितकं जितकं शक्य आहे तितकी ताकद लावतो. समाजासाठी काम करतो म्हणल्यावर समाजासाठी जेवढी मदत करता येईल तेवढी करतो. SP पर्यंत असेल, तुमच्या कमिशनरपर्यंत असेल, तुमच्या कलेक्टर साहेबांपर्यंत असेल, जिथपर्यंत ताकद पुरते तिथपर्यंत करतो. पण नाही काम झालं तर हुसरू नका, कारण मी काय मंत्री नाही किंवा सरकार नाही. मी तुमच्यातलाच एक गरिबाचा बोर्ड आहे. तुम्हाला जे मिळत नव्हतं ते मिळून द्यायसाठी उभा राहिला, आणि त्याच्यासाठी जीव पण पणाला लावला. उपाशी तापाशी राहतो, रक्त जाळतो, रातपाट तुमच्या पोराबाळासाठी एकत्र करतो. हा संघर्ष करताना मला किती वेदना आहेत हे मी कधी सांगत नाही, कारण आपण जर त्रास भोगला, वेदना भोगल्या, चिखलात बसलो, रेल्व्यात बसलो, उन्हात बसलो, तर आपला समाज सुखी होणार. आपण जर विचार केला मला लय पाऊस लागतो, मला लय त्रास व्हायला लागला, मला लय सरकार त्रास द्यायला लागलं, मी नाही सहन करत, आता तुम्ही तुमचं बघा, मी अर्ध्यातून पळून जात नाही, पळकुटं काम करत नाही. आपण जे काय करायचं ते समोरासमोर करतो, पाठीमागून कानं भरत नाही. समाजाला आणि कुटुंबाला जो कानात कुजबुजतो, कानं भरतो, तो सगळ्यात घातक असतात. ती कीड समाजाला लागू द्यायची नाही. आपला समाजात परिवर्तन करून शांत बसायला शिकायचं, एकमेकाचं ऐकायचं शिकायचं, एखाद्याने 4 शिवाय दिल्या तरी पण ऐकून घ्यायचं. समाजात आपण शिकायचं, एकमेकाच्या अंगावर चाल करून नाही जायचं. आपली शक्ती आपल्या विरोधात व्हायला घालायची नाही. इथून पाठीमागं वर्षानुवर्षे तेच झालं पिढ्याना पिढ्या. आपली शक्ती आपल्या विरोधात वापरल्यामुळं आपण खूप मागं राहिलो. आता पुढच्या काळात शांत बुद्धीनं काम करायचं. मी बघा, समाजाने माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली, मी शांततेने आरक्षणाचा लढा हातात घेतला. इतके वर्ष न मिळणार आरक्षण शांततेत हळूहळू करून 58 लाख नोंदी दिल्यात, म्हणजे 3 करोड मराठी आतापर्यंत आरक्षणाचा.
आता राहिलेले 29 ऑगस्टला पूर्ण 100% आरक्षणात आणायचं. एकही मराठा आरक्षणापासून राहायला नाही पाहिजे. आपला हैदराबादचं गॅजेट तर पहिल्या दणक्यातच घ्यायचं. एकही मराठा आरक्षणापासून राहत. सातारा संस्थांचं गॅजेट एरिया बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे तेही घ्यायचं. मराठा आणि कुणबी एक त्याच्यासाठी 58 लाख नोंदीचा अहवाल आहे, तोही GRची अंमलबजावणी करून घ्यायची. आपल्या जेवढ्या मागण्या सगळी सोयऱ्यांपासून त्या सगळ्या मागण्याची 29 ऑगस्टला अंमलबजावणी करून घ्यायची. यांचं काम आहे धमकी देणं, धौस देणं, भेदेत का बघणं. सरकार विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेब धमकी देऊन बघताय. जमलं तर जमलं. फडणवीस साहेब मी एवढं सोपा नाही. तुमच्या धमकीला घाबरणारी माझी अवलाद नाही. अस्सल ओरिजिनल मराठा नाही. आपल्या नादी लागायचं भानगडीत पडायचं नाही. मी दिसतो तेवढा सोपा पण नाही आहे मग. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना चांगलं माहिती. मला सगळं वेगळे समजते. देवेंद्र फडणवीस सोडू त्यालाच माहिती आहे रसायन डेंजर आहे. त्यामुळं मी इतका नेचा त्याचा पण नाही. कसल्याच्या धमकीला मी भेट इतका नेचा त्याचा नाही. हा थोडा माझ्या संयमे ऐकून घ्यायची क्षमता आहे. ती पण माझ्या गरीब समाजाला मोठं करण्यासाठी ऐकून घ्यायची क्षमता आहे. समाज जर मोठा होणार असला तर मी 2 पावलं मागे सरकतो. आपल्या अडगोट्यापणाच्या भूमिकेमुळे आपल्या समाजाचं वाटोळं नाही झालं पाहिजे एवढी जाण आणि समज मला आहे. कोणाशी सभ्य बोलायचं, कोणाशी असभ्य बोलायचं हेही मला चांगलं कळतं. मला काही जण म्हणते, काही म्हणतो आम्ही तुम्ही वडील विचारू नका. आता हे यांना नीट भाषाच कळत नाही तर मी तरी काय बोलतो. मला एक सगळेजण उत्तर द्या प्रामाणिकपणे. राणे तब्येत खराब असल्यामुळे मला जास्त बोलता येत नाही. जेवढं शक्य आहे तेवढं बोलणार. कारण तब्येत काय नाही सांगू शकत नाही तुम्हाला. मी किती वाईट परिस्थितीतून चाललं शरीर घेऊन. सभ्य कोणाशी बोलायचं, कोणाशी नाही बोलायचं इथं बसलेल्या प्रत्येक माणसानं प्रामाणिकपणानं सांग. इथून पुढं मी कोणाला वाईट नाही बोलणार. फक्त तुम्ही उत्तर मला खरं द्या. तुम्ही तुमचे आई बापा घरात बसले आणि तुम्ही दारात बसलेले. तुमचे आई बापा घरात बसले, तुम्ही दारात बसला तर कोणीतरी येतोय आणि तुमच्या आई बापाला अपमान करतोय, शिव्या देतोय. दारात बसलेलं पोरगं गप बसन का? जे गप बसन ते मराठीच्या पोटच नाही. मग मी माझ्या समाजाला मायबाप समजेल आणि माझ्या समाजाचा कोणी अपमान करत असलं तर मी कदाचित घोडेल. माझ्या समाजाशी जो सभ्य वागा त्याच्याशी मी सभ्यच वागा. जेव्हा माझ्या समाजाची असभ्य वागा त्याच्याशी सभ्य वागायचं माया कोण नाही वागणार. बळच अपमान सहन करणारा मी नाही. माझ्यावर सगळे डावं टाकले, सगळे षड्यंत्र टाकले, सगळं करून बघितलं. मी कुठंच यांना गटत नाही. कारण मी समाजाच्या लोकांची, गरिबांच्या पोरांची प्रामाणिकपणे लढाई लढतोय. मी कुणाला फुटत नाही, मॅनेज होत नाही म्हणून तर दुखू नाही द्यायला. त्यांना फुटणारा लागतो, मॅनेज होणारा लागतो. मी या समुद्र बंद पडतं कर मध्ये मग एरिया करतो. इथं समाज लय मोठा. तुम्हाला मला काही किंमत नाही. समाजाला खूप किंमत आहे. आज सगळ्या ओबीसीतल्या गरिबांनाही वाटतं की गरीब मराठ्याच्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे. लेकराबाळांनी काय केलं की आपले नेते आणि त्यांचे नेते हे आपल्याला सुखरूप देत नाही.
तुम्हाला लढायचं असतं तुमच्या प्रश्नासाठी लढा. आता गंगल बांधव हे काही येडे आहेत का? यांना कळत आहे गाव खेड्यात खरंच आपल्याला जुन्या गोविंदाने नांदावं लागतं. हे खोटं नाही. एकमेकाच्या सुखदुःखात जावं लागतं, उभं राहावं लागतं. एकदा जर आडी पडली आणि एकदा जर नाराज झालं तर मदतीलाच कोणी कोणाची येणार नाही. ती वाईट परिस्थिती होईल. आणि राजकारणी लोकांना नेमकं तेवढं करायचं असतं. म्हणून आपण सगळ्यांना माझी विनंती, मराठ्यांनी ओबीसीच्या अंगावर जायचं नाही, ओबीसीने मराठीच्या अंगावर यायचं नाही. राजकारण्यांचं ऐकून आपल्याला आपल्या लेकराबाळाचं वाटलं नाही करून घ्यायचं. हे सत्तेत येते, जाते, पडते, पुन्हा निवडून येते. पण आपलं जर एकदा वैर झालं तर 4-4, 5-5 पिढ्या वैर निघणार. मी आज नाही तर वेळोवेळी सांगतो. आणि सामान्य ओबीसीला हे पटतं. पण जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या तर त्यांना आरक्षण द्यायला हरकत काय? जमिनीचा जर मराठीचा सातबारा सापडला मग जमीन दिली पाहिजे या मताचे गोरगरीब ओबीसी नेत्यांना वाटतं त्याच्यावर अतिक्रमणच करावं, वावरच देऊ नये. आणि ते मात्र मग शक्य आहे. जे व्हायचं असेल ते होईल. मग पण आरक्षण मी मात्र घेणार आहे, ते पण ओबीसीतूनच घेणार. त्याला माझा नाविलाज आहे. तुम्हाला काय वाटतंय त्याच्यापेक्षा 100-150 वर्षापासूनचा रेकॉर्ड मराठ्यांचा सापडायला लागला. मराठी आता नोकऱ्यात चालले, पोरं बाळ आमचे अधिकारी व्हायला लागले. रोज कुठं ना कुठं निवड झालेली ऐकायला यायला लागली. 2-3 वर्षात समाजाचे लेकरं खूप उंचीवर जाणार. मी फक्त एकच मागणी करायला लागलो तुम्हाला. मी कधी आयुष्यात काही मागत नाही, कधी मागणार पण. कारण मी पूर्ण आयुष्य समाजासाठी लिहिलं. माझ्याकडं होतं तेवढं पण लावलं. शेवटी माझ्याकडं माझं शरीर राहिलं. मी हे शरीर आणि जीव सुद्धा समाजाच्या पायावर ठेवला. ज्या दिवशी मरण येईल त्या दिवशी पण आपण मागं हटायचा. उपाशी तापाशी राहतो, रक्त जातो, घोषणा करतो, आंदोलन करतो, पण समाजाच्या पदरात यश टाकतो. दम धरून संयमानं खूप मोठा मराठा समाजाचा लढा जिंकला. एवढा लढा कोणाला जिंकूच द्यायचा नव्हता, तेवढा लढा मराठ्यांनी जिंकत आणला. आता थोडी लढाई राहिली, थोडे सावध व्हा. सणावाराच्या दिवसातले सणात तुटून पडू नका. उत्सव मोठमोठाले नंतर करू. आधी लेकरा बाळाला आरक्षण महत्वाचं. हिंगोली जिल्हा कधी मागा राहिला नाही, आताही राहू नये. ही ऐतिहासिक विजय होणार आहे. याच्या जिल्ह्यातला घराघरातला माणूस साक्षरदार पाहिजे. घरोघरी जाऊन दारं घरं सगळे पिंजून काढा आणि घराघरातल्या मराठ्यांना सांगा एवढ्या वेळेस आपल्याला मुंबई जायचं. फक्त समाजाला खरं बोला. ज्याला यायचंय ते 10-15 दिवसाची तयारी चला म्हणून सांगा. आणि ज्यांना इथं काम येतं, नोकऱ्या येतात, त्यांनी फक्त मुंबईपर्यंत वाटा लावायला हवा. यावेळेस मराठ्यांचा एकही म्हणून घरात ठेवू नका. शेवटी मी पत्रकार परिषदेतून जाहीर केलं होतं की मी राज्यात कुठं येणार नाही, बैठका घेणार नाही, कारण शरीर मला साथ देत नाही. पण समाजाच्या वेदना त्रास बघून मला राहावं नाही. जेवढं शक्य होईल तेवढं व्हायला फिरतो असं म्हणून पूर्ण पश्चिम महाराष्ट्र घेतला. पश्चिम महाराष्ट्रातून इतकी लाट उसळली. एक घर एक गाडी पश्चिम महाराष्ट्रात केले मायबाप मराठ्यांना. इतक्या ताकदीनं पश्चिम महाराष्ट्र पीठ मोडलं आहे. आपल्या मराठवाड्याला तर तोडच नाही आहे. मराठवाड्यातला मराठा घरी जातच होती. फक्त कोण बोलतंय गप्प बसायचं. मराठवाड्यातल्या एकाही मराठ्याने घरी राहायचं. विदर्भ खानदेश आरक्षण असून सुद्धा हे भावंड आपल्या मदतीला धावून येतात गाड्या. पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि विदर्भातून आरक्षण असून सुद्धा एकेक गावातून त्यांनी 3-3, 4-4 गाड्या लावल्या. कौतुक करावं लागेल त्या बांधवाचं. आपल्या
आपल्या ज्यांच्या ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनी सगळ्यात आधी मुंबईला यायचे आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांनी त्यांच्याही 2 पावलं पुढे चालायचे. एकमेकाला साथ देऊन आपण आपली नोंद निघाली, आपल्याला प्रमाणपत्र मिळालं म्हणून घरात बसून नाही राहायचं हे लक्षात ठेवा. मला जितकं शक्य आहे माझ्या जागेवर तुम्ही येऊन बघा, मग तुम्हाला वाटेल मी बोलतोय ते खरं आहे. मला जेवढे शक्य आहे तितकी मदत समाजाला मी करत राहतो रात्रंदिवस. जिथं मला शक्य होत नाही तिथं नाही करता येत, पण जिथपर्यंत करता येते तिथपर्यंत पूर्ण क्षमतेनं करतो. अर्धवट साथ कवाच देत नाही. तुमच्या खांद्यावरती या आंदोलनाची जबाबदारी टाकून चालू आहे. इथून पुढे आणखी 10-12 दिवस ते वाटलं होतं आपल्याला आणखीन दौरा करता येईल, कारण विदर्भातून लय फोन येते आमच्याकडे पण बैठका लावायची. मला वाटत नाही आता की शक्य होईल म्हणून, कारण मला सकाळपासून सुद्धा घाम येतो, गारान पडलंय. त्यामुळे मला वाटतं मला दवाखाना लवकर संभाजीनगर किंवा जालन्याला जवळ करावं लागणार. तुमच्या खांद्यावरती या आंदोलनाची जबाबदारी. कोणी काटकसर करू नका, कोणी कारण सांगू नका. 2-2, 4-4 दिवस काम बुडायला समाजाचं किंवा तुमचं काय वाटोळ होणार, आणि 2-4 दिवस कामं बुडले तुमचं जर वाटोळ झालं तर होऊ द्या. माझ्या गोरगरिबांच्या करोडाच्या लेकरांचं तुमच्यामुळं कल्याण होईल लक्षात ठेवा. त्यामुळे जितकी वाहनं लावता येते जितकी तुमची क्षमता आहे तितकी ताकद एवढ्या वेळेस लावा, कारण ही अंतिम लढाई आहे, तिचा तुकडा पाडायचा. आणि तुम्हाला माझ्या शब्दावर भरोसा आहे, मी एखाद्या विषयाचा तुकडा पाडायचा म्हणला की पाडतो. हे मी समाजासमोर सिद्ध करून दिले. मी जर एकदा म्हणलो मराठ्यांना ओबीसीत नेईन तर नेलंच. आपलेच लोक म्हणायचे ओबीसीतून मराठ्याला कवाच आरक्षण नाही मिळू शकत. ते आरक्षण तुमच्या डोळ्यात येतं तुम्हाला मिळालं. म्हणून सांगतो, जे वाहन असेल ते वाहन सुरू करायचं मुंबईकडे. तुमचा रिक्षा असेल, तुमचा टेम्पो असेल, काही गाडीवरून लावून ठेवा रे, गाडीवरून लावून ठेवा. जे वाहन असेल जे तुमचं असेल ते वाहन पूर्ण लावायचे आणि सगळ्यांनी मुंबईकडे निघायचं. शेवटी काय असतं लक्षात ठेवा, नाटक करता येत नाही शरीराचं. शरीर माझं इतकं थकलंय, मला चलता उठता सुद्धा येत नाही, इतके हाल येत माझे. इतके उपोषण झाल्यामुळं मला फिरताना त्रास होतो, चालताना त्रास होतो, झोप येत नाही, जेवण जात नाही. आपलं तुमच्याकडे काही मागणार, आपण कधी तुम्हाला काही मागणार सुद्धा 1 रुपयाला तुमच्याकडे हात लावणार नाही. पण समाज फक्त माझा हरून देऊ नका, एवढीच माझी तुम्हाला हात जोडवली. तुम्हाला जितक्या ताकदीनं मुंबईकडे येत आहे तितक्या ताकदीने नाही. एक घरी एक गाडी करा, जे वाहन असेल ते घ्या. शेवटी तुमच्या माझ्यापेक्षा समाजाला लई किंमत आहे. कुठल्याच परिस्थितीत समाज हरवू द्यायचा नाही, ही तुमच्या खांद्यावर जबाबदारी आहे. उद्यापासून इथं बसलेल्या सगळ्या बांधवांना विनंती, गाव ना गाव आणि घर ना घर पिंजून घरात सगळ्याला मुंबईकडे यायचं सांगा. इथून एकदा जर हिंगोलीतून मराठा बाहेर पडला, तुम्हाला एकट्याला 100 ते 50 किलोमीटर लागला पाहिजे इतक्या ताकदीनं हिंगोली जिल्ह्यात. शेवटी समाजाच्या लेकरा बाळाला किंमत असते, लक्षात ठेवा.
एकदा जर समाजाच्या लेकराचं तुमच्या पोराबाळात जर वाटलं झालं तर कोणी मदतीला नाही. तुम्ही कधी आजारी पडला, तुमचं दुखायला लागलं, तुम्ही जर दवाखान्यात ॲडमिट असाल तर तुमचे लेकरं बाळ तुमच्या पाठीवरून तोंडावर हात फिरायला येणार आहेत. कोणता नेता कधी तुमच्या तोंडावर हात फिरायला येणार नाही. म्हणून असं बोट करू नका इकडे इकडे, लोक तिकडे बोलत. इथं मी पोट तिडकीना बोलतोय, मला बोलता येत नाही, मी आजारी, तरी या समाजासाठी मी कुठला विचार नाही करत. आपल्याला आपले लेकरं मोठं करणं खूप जबाबदारी. एकदा जर पोरं बाळ संपले, सगळा समाज संपला. लेकीबाळीला लेकरा बाळाला मोठं करा. जसं तुम्ही त्यांना जमिनी प्रॉपर्टी कमवून ठेवली, तसं चंद्रसूर्य आहे तोपर्यंत त्यांना आरक्षण एकदा मिळून द्या, त्यांना आयुष्याची भाकरी द्या. आज MBBS साठी शिक्षण करणं सोपीच गोष्ट राहिली नाही. शिक्षण महाग झालं. लाखो करोड रुपये खर्च आपण गरीब मराठी नाही करू शकत. आज गरीबाचे लेकरं सुद्धा डॉक्टर, इंजिनियर व्हायला लागले, तर अधिकारी बनायला लागले. मला वाटतं नांदेडचा कुणीतरी पोरगा आपला IPS झाला. पाठीमागच्या आठवड्याच्या साधी सोपी पोस्ट नाही, या पोस्ट साध्या सोप्या नाही आहे. ह्या जर घराघरात यायला लागला तर समाजाचे लेकरं सुखी समाधानी होते. तात्पुरत्या आनंदात समाजाला जगू नका. समाजाला आयुष्याचा आनंद द्यायचा शिका. तात्पुरत्या आनंदात काही अर्थ राहिला नाही, तात्पुरत्या मान सन्मानात काही अर्थ राहिला नाही. एक दिवस पुढची बसायला दिली, एक दिवस सत्कार केला, एक दिवस गोड बोललं, तिने आपल्या लेकराबाळाचं आयुष्याकडे जाणार नाही हे इथं बसलेल्या प्रत्येक मराठ्यांनी समजून घ्या. लेकरा बाळाला सुखात काय कसं ठेवता येईल, आनंदात कसं ठेवता येईल, याच्यासाठी त्याला काय लागतंय ते द्यायचं काम करू. आजपासून प्रत्येकाला फोन लावून सांगा, महाराष्ट्रभरात जेवढे पाहुणे असतील तेवढ्याला ते मुंबईकडं 29 ऑगस्टला या. आणि या हिंगोली जिल्ह्यातलं एक सुद्धा घर माझ्या कानावर नाही ऐकायला आला पाहिजे, तर त्यांना तुम्ही जाऊन सांगितलं नाही मुंबईला चालावं. घर एकदम गाव घराचं घर पिंजून का, शेतात वाड्यावर वस्त्यावर जाऊन मराठ्यांना सांगा, गल्ल्यात घुसून सांगा, काही झालं तरी हरकत नाही, एवढ्या वेळेस मुंबईला जायचं म्हणजे जायचं. मग पाऊस असला तरी जायचं, नसला तरी पण जायचं. चर्चा मंत्र्यासोबत झाल्या तरी पण मुंबईला जायचं. आरक्षण दिलं तरी मुंबईला जायचं, नाही दिलं तरीही मुंबईला जायचं. याच्यावरती आपण सगळे पक्के आहोत. पुन्हा एकदा या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची आंदोलन यशस्वी करण्याची आणि सगळे मराठी मुंबईला घेण्याची तुमच्या खांद्यावरती जबाबदारी देतो. जिल्हाभरातून राज्यभरात सगळ्यांना सांगा, हिंगोली सगळ्यात पुढं असतो दरवेळेस. याही वेळेस तुम्हाला एक मागणी करतो, तेवढी जर झाली तर बघा. शक्य असेल तर करा, नाही शक्य झालं तर ठीक. स्वयंसेवक खूप लागणार आहेत आणि हिंगोली त्यामध्ये टॉपला स्ट्रॉंगला असते. जर आपल्याला राज्यातून खूप स्वयंसेवक लागणारच, 1 लाखापेक्षा जास्त लागणार. पण जर हिंगोली जिल्ह्यातून प्रत्येक घरातून एक जण जर स्वयंसेवक होत असला तर खूप आनंदाची गोष्ट राज्यासाठी होईल. कारण स्वयंसेवकाची उणीव खूप भासणार आहे आणि हिंगोली जिल्ह्यातल्या पोराला सगळा अकाउंट आल्याला कशी सेवा करायची, काय करायचं, कुंकुम रस्ता करायचा, कुणीकडून लोकांना सेवा द्यायची, त्याचे अनुभव आहेत तुम्हाला. जर हिंगोली जिल्ह्याने तेवढी जर जबाबदारी शक्य झालं जर पार पाडली, एका घरातून एक सेवक, मराठा सेवक
स्वयंसेवक म्हणून मुंबई. कारण एका घरातून एक जर तुम्ही तिथं लोकांची सेवा करायला दिला तर तिथं बसून राहणाऱ्याची संख्या 50 ते 55 लाख राहणार. बसून राहणाराची सांगतोय तुम्हाला, येऊन जाणाराची 5 कोटीपेक्षा जास्त होणार. सगळे नोकरदार वर्ग, सगळे डॉक्टर, वकील, शिक्षक, जे जे आपल्या नोकऱ्याला आहेत, व्यवसाय, उद्योगपती आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, राजकारणी, मराठी, हे सगळा वर्ग 29 ऑगस्टलाच आपल्यासोबत येणार. त्यामुळे 29 ऑगस्टला पहिल्यांदा आपण मुंबईला गेलो, त्यापेक्षा 5 पट जास्त मराठी यावेळेस मुंबईत घुसणार आहे. त्यामुळे जर ही जबाबदारी तुम्हाला पार पाडता आली तर खूप चांगलं होईल. एका घरातून जर एक तुम्ही स्वयंसेवक मराठ्यांच्या सेवेसाठी दिला तर चांगलं आहे. कारण सगळ्या टीमा सगळ्यांनी वाटून घेतल्या. 5,000पेक्षा जास्त पाण्याच्या टँकरची तयारी आपण करतो. तुमच्या जिल्ह्यातून पाण्याचे टँकर पाठवता आले तर ती मदत होईल. डॉक्टरांच्या टीमा सगळे डॉक्टर लोक तयार करायला लागले तर आपल्याला 1,000पेक्षा जास्त ॲम्ब्युलन्सची आवश्यकता पडणार. तिथं डॉक्टर मला जेवढं बोलता येईल तेवढंच बोलतो आता, कारण 2 कोरडं पडायला. डॉक्टरांनी त्यांच्या सगळ्या टीमा तयार केल्या. 1,000 ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टर त्यांना लागणारे त्यांचे आरोग्य सेवक सोबत घ्यायले आपल्या सेवेसाठी. कारण ह्यावेळेस आरपारची लढाई खेळायची. पावसाचे दिवस आहे, कोरोना ताप येऊ शकते, सर्दी खोकला होऊ शकतो पावसात. त्यामुळे डॉक्टर हा खूप महत्त्वाचा घटक या आंदोलनाचा राहणार. म्हणून आपल्याला जितकं काय करता येईल तितकं आपण करा. कोणी माझ्या आता बोलताना लक्षात आलं, कोणीतरी ग्रुपवर त्या सोशल मीडियावर तर टाकताय, आम्हाला इकडं सत्कार करायचा आहे, आम्हाला तिकडं सत्कार करायचा आहे, पैसे द्या. कुणीतरी अकाउंट काढले असं मला तसं काही ऐकायला मिळालं. त्या मुंबई रस्त्यावर जायच्या मार्गावर का कुंकड काढले काही मिळ लागत नाही. आपण तसे काही पैसे कुणाला मागत नाही. तसे पैसे कोणी कोणाला समाधानी देऊ नये. लोकांनी मध्ये दुकानदाऱ्या चालू केले, आपण त्या दुकानदाऱ्या बंद केलेल्या सगळ्या मराठ्या लुटायच्या. ज्याला जे करायचे ते मनाने करते. असं काही पण कोणी करल आणि कोणी दिले असले तर तुमच्या माघारी घ्या, पुन्हा आम्ही बोलू देणार नाही. समाज उंचीवर न्यायचा सोडून त्याला बरबाद नाही करू शकत आपण. पुन्हा शेवटी जाताना तुम्हाला एक विनंती आहे, आजपासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातलं लेकरू तुमचा सक्का भाऊ सक्की बहीण समजा. इतके तुटून पडा ना की महाराष्ट्रात हिंगोली जिल्ह्याची बरोबरी कुणीच नाही केले पाहिजे. इतक्या आम्हाला तुमच्याकडून ती अपेक्षा आहे. तुम्ही दोन पाठीमागे ते केलेलं आहे आणि तुमच्या आजच्या उपस्थितीवर सिद्ध होत आहे. तर मुंबईला हिंगोली जिल्ह्यातला एकही जातवान असं मराठा घरी राहणार नाही याची खात्री बघा. जागेवान जिंकुलागा जातीला माझ्या समाजाचे हार होता कामा नाही. ही जबाबदारी तुमची आहे. माझं शरीर या उपोषणाला खूप वेळ नाही आणि तुमचा लय थोड्या दिवसाचा पाव नाही. कधी मरण माहीत नाही, पण तुमच्या लेकराच्या डोक्यावर गोळा टाकल्याशिवाय एक पाऊल बी मागं सरकारनं विषय करणार आहे. माझ्या समाजानं हट्ट लावून धरला आहे. त्याला लेकरं बाळ मोठे करायचे, त्याला पोरीबाळी मोठे करायचे. त्या समाजाच्या लेकराची हार होऊन देऊ नका, ही तुमची जबाबदारी आहे. समाजाच्या लेकराला खाली मान घालावं लागेल. समाजाला खाली लेकरं आम्हाला सुखी राहिले पाहिजे, याची जबाबदारी सगळी तुमच्यावर. तुम्ही जर मनावर घेतलं हिंगोलीसह महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी तर मराठीचं एकही पूर्ण आणि पूर्ण आत्महत्या करू शकत नाही, आनंदाला जगतील. पण तुम्ही जर 29 ऑगस्टला गरज सोडले नाही तर समाज हारू शकतो, समाजाच्या लेकराचा अपमान होईल.
समाजाच्या लेकराचा अपमान होऊ देऊ नका. ही तुमच्या पायाला हात लावून विनंती करून सांगतो तुम्हाला. कुठल्या परिस्थितीत समाजाचं वाटलं होऊ देऊ नका. तुमचं माझं एखाद्याच पटल नाही पटलं तरी चालत. तुम्ही मला बोलू नका, मी तुम्हाला बोलणार नाही, पण तुम्हाला आणि मला समाजाचं वाटोळं करायचा अधिकार कोणी दिले आहे. समाजाच्या लेकराचं वाटोळं होता कामा नाही. हे काम करायची जबाबदारी तुमची. मराठी जर सगळे मुंबईकडे निघाले तर मराठ्यांचे लेकरं आनंदी होणार आहेत, सुखी होणार आहेत. कारण शिकणारे लेकरं म्हणणार आहेत आमचा बाप, आमचा आजा, आमचा भाऊ, आमचा चुलता, काका, मामा आम्हाला येताना आरक्षणाचं आणणारे इतके आनंदित लेकरं राहिले पाहिजे. त्यामुळं एकाही घरातल्या मराठ्याने 29 ऑगस्टला गैरहजर राहायचं नाही. ही जबाबदारी तुमची. तुटून पडा. तुमच्या अंगात जेवढी ताकद आहे त्यापेक्षा दुप्पट तुटून पडा. माझं दुखतंय, मी आजारी तरी रात्रंदिवस रातपाट एक करतोय म्हणल्यावर तुम्ही जर चालते बोलते तर ताकद आहे. तुम्ही तर माझ्यापेक्षा 100 पट जास्त पुढं पडायला पाहिजे. माझा एवढाच हट्ट आहे तुमच्या पायापाशी. एवढ्या वेळेस माझी जात जिंकू लागा, जातीच्या डोक्यावर गुलाल टाकू लागा. हार होऊ द्यायची नाही. तुम्ही फक्त हिंगोलीतल्या घराघरातल्या मराठ्यांनी घर सोडा. तुमच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकायची जबाबदारी माझी येऊ शकते. आता मुंबई पूर्ण आरक्षण घेतल्याशिवाय सोडायची नाही या तयारीला लागा. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना हात जोडून सांगतो, एकही घर, गल्ली, गाव सोडू नका. एकही नेता, सरपंच असेल, कोण सदस्य असेल, कोण सभापती असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरसेवक असेल, सगळ्यांना हातापाया करून सांगा की जेवढे वेळेस मुंबईला चला. ही जबाबदारी तुमच्या खांद्यावरती. आणि मी आता जालन्याकडे निघतो, तर मला दवाखान्यात जावंच लागणं असं वाटतंय. आपली बैठकही चांगली झाली आणि आता वेळ भरपूर झाला. आम्हालाही आमचा प्रवास संध्याकाळ होणारी जायला. जाताना तुम्ही दमाने जा, तर एक गोष्ट जाताना कधी विसरू नका, समाजाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली सोपी समजू नका. माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचा अपमान होता कामा नये. त्यांनी खाली मान घालून जगतील असं काम आहे. सगळ्यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काम बाजूला फेकायचं आणि 29 ऑगस्टला मुंबईला निघायचं. 26 ऑगस्टला हिंगोली जिल्हा अंतरवाडीत मुक्कामी आला पाहिजे. सगळ्यांना जय शिवराय. आता फोटो नाही निघले, पुढं नाराज होऊ नका. जय शिवराय.